अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थांना भेटायची प्रार्थना पद्धत आणि भेटीसाठी हा खास मंत्र आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका, कारण की प्रार्थनेची पद्धती पाहणार आहे आणि आपण खास मंत्र पाहणार आहे. जर आपल्याला ह्याची प्रचिती आली तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, यानी की दुसऱ्यांना सुद्धा या खास मंत्राचा फायदा मिळेल आणि त्यांची पण स्वामींशी भेट होईल. जर भेट झाली तर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. सद्गुरूकडून कोणून ईश्वराचे नाम प्रेमाने, भक्तीने आणि एकाग्रताने घेतले तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो. कोणतीही वृत्ती मनात ठेवून आणि मनात उठू न देता जर नामस्मरण केले तर आपला गुरु, आपला देव लांब नाहीये. स्वामी म्हणतात, ज्या प्रकारे आभाळातून पडणारं पाणी कुठल्या तरी रस्त्याने समुद्रापर्यंत पोहोचतात, त्याच प्रकारे निस्वार्थ भावनाने केलेली सेवा आणि प्रार्थना कोणत्या ना कोणत्या मार्गाने माझ्यापर्यंत पोहोचतेच. हा विश्वास तुम्ही नक्कीच ठेवा. स्वामी म्हणतात, मला भेटायची प्रार्थना करायची आधी हा संदेश तुमच्याकरता आहे. भगवंताचे नाम आणि त्यावरील श्रद्धा यांच्या संगमामध्ये भगवंतांची भक्ती हृदय पावते. भक्ती म्हणजे भगवंताबद्दल, अनुरक्ती म्हणजे उत्कट प्रेम मनाच्या तळाशी पोचते व तेथे असलेल्या अविद्येचा पडदा फाडून स्वरूपाशी भिडते. भगवंतांच्या दर्शनाचा आड येणारे सारे प्रतिबंध दूर करते व दिव्य प्रेम संपादन करते. याचे अगदी स्पष्ट व खात्रीचे मार्गदर्शन करते. तेव्हा आपल्या स्वामीशी भेटायचा मार्ग खुलतो. स्वामी समर्थ यांना भेटण्यासाठी किंवा साक्षात्कार येण्यासाठी अविद्याचा पडदा हटवून श्रद्धा आणि भक्ती विश्वासाने आपण श्री स्वामींसमोर आपली ही प्रार्थना करू शकतो. आता स्वामींनी स्वतः हे सांगितलं आहे की तुम्हाला निरागसपणे मनामध्ये शुद्धी ठेवून ही प्रार्थना आपल्याला करायची आहे. स्वच्छ आणि सकारात्मक जागेवर स्वामी समर्थांची मूर्ती, फोटो किंवा पादुका आपल्याला ठेवायची आहे. धूप, दीप, फूल, तुळस, नैवेद्य याची तयारी करायची आहे. आणि ही सगळी तयारी जर आपण करू शकला तर ठीक आहे. आपण कुठे बाहेर आहात आणि ही तयारी नाही करू शकत तर आपण स्वामींची मानस पूजा करून ही पूजा आपण करू शकतो. स्वामी समर्थांना प्रार्थनापूर्वी आवाहन करताना स्वामींचे 108 वेळा श्री स्वामी समर्थाय नमः चा जाप आपल्याला करायचा आहे. आता हा जाप का करायचा आहे? कारण की आपल्या मनामध्ये आपल्याला एकाग्रता आणायची आहे, म्हणून हे जप आपल्याला करायचं आहे. मग स्वामींच्या चरणी आपल्याला नतमस्तक होऊन मनापासून प्रार्थना करायची आहे. आता ती प्रार्थना काय आहे? आपण ही प्रार्थना ऐका. मनापासून जे तुमचे शब्द निघत असतील ती प्रार्थना तुम्ही करू शकता. श्री स्वामी समर्थ महाराज, आपण माझ्या जीवनातील सगळे संकट दूर केले आहेत. आज माझी सेवा तुझ्या चरणी मी अर्पित करत आहे. हे स्वामी राया, आज माझी मनाची इच्छा आहे की आज मला स्वामी माऊली तुझे दर्शन होऊ दे. आपले अद्वैत साक्षात्कार अनुभवायची माझी इच्छा आहे, ती तू पूर्ण कर. मला तुमचे मार्गदर्शन मिळू द्या आणि आपली भेट होऊ द्या. मला माहीत आहे माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करा आणि आपल्याला स्वामींशी निरागस मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणायचे आहे. मग बघा, आपल्या जीवनात भेटीचा एक वेगळाच आनंद येईल. ध्यानस्थ व्हायचे आहे. स्वामी भेटीचा हा एक खास मंत्र पण आहे. या मंत्राने आपण स्वामींशी भेट घेऊ शकता. संकल्पपूर्वक या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. या प्रार्थनामध्ये आणि या खास मंत्राने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष साक्षात्कार होतो. मन शांती, स्थैर्य आणि भक्तीची अनुभूती होती. स्वामी समर्थांची साक्षात्कार
ही भक्ती आणि कृपेने मिळणारी एक वेगळीच अनुभूती आहे. ती प्रत्येकाच्या जीवनात वेगळ्या वेगळ्या स्वरूपात येऊ शकते. प्रार्थनेत सातत्य नक्कीच ठेवायचं आहे. स्वामी समर्थ स्तोत्र दास गणू महाराज रचित पठण आपल्याला रोज करायचं आहे. आता स्वामींची भेटीचा हा खास मंत्र आपल्याकरता प्रार्थना आपण ऐकलीच आहे. आता हा खास मंत्र आपण नक्कीच ऐका. श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेवाय अद्वैत स्वरूपाय नमः. श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेवाय अद्वैत स्वरूपाय नमः. श्री स्वामी समर्थाय श्री गुरुदेवाय अद्वैत स्वरूपाय नमः. हा मंत्र जाप आपल्याला स्वामींशी भेटायला करायचा आहे. भेटीसाठी हा एक मंत्र जप करून आपण आपली स्वामींची भेट करू शकता आणि आपण आपली इच्छा पूर्ण करू शकता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चुकल्यास क्षमा करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.